पूर्वी कधीतरी मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो करण्याच्या संदर्भातला ठराव हा महानगरपालिकेत झाला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडीला मेट्रोचे प्रकल्प हा पुण्यामध्ये चालू करता आले नाहीत, किंबहुना त्यांनी चालूच केले नाहीत. त्यांना ते प्रकल्प चालू करायचेच नव्हते. खरं तर इथली असणारी वाहतुकीची कोंडी दूर करणं हे फार गरजेचं असताना सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, हे आपण सर्वजण पत्रकार म्हणून जाणता. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आल्यानंतर, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यावेळीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली. बघता बघता आपण सर्वजण पाहता 33 किलोमीटरचे मेट्रो ही पुण्यामध्ये धावायलाही लागली, कामाला सुरुवात झाली, पूर्णही झाली आणि प्रस्तावित या सर्व कामांना जवळजवळ 13,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा खर्च झाला आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहर, आजूबाजूचा परिसर हा सुद्धा मेट्रोचं जाळं या संपूर्ण शहरामध्ये पसरलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून देण्याची तयारी ही सरकारने दाखवलेली आहे. त्यामुळे पुणे शहर आणि पुणे शहराची खऱ्या अर्थाने चिंता ज्याला म्हणतात, हे केंद्र आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेली आहे. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं. अनेक असे प्रकल्प की जे प्रकल्प फार गरजेचे आहेत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रदूषण विरहित ती असली पाहिजे. आणि म्हणून इलेक्ट्रिक बसेस, 1000 इलेक्ट्रिक बसेस या पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी देण्याचा निर्णय ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे एक ना अनेक असे प्रकल्प घरामध्ये समान पद्धतीने पाणी पुरवठा झाला पाहिजे. यासाठी काय करावं लागेल याची चिंता सुद्धा भारतीय जनता पार्टीच करते आहे. त्यामुळे सर्व भागांमध्ये विकास होणं हे जसं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे बाह्य रस्त्यांमुळे, रिंग रोड्समुळे सुद्धा वाहतुकीची असणारी शहरातली कोंडी फुटू शकते, असा विचार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने करण्याला सुरुवात झाली. आणि लवकरच हेही सर्व विषय हे मार्गस्थ होणार आहेत. केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या असंख्य योजना या पुणे महानगरपालिका असेल किंवा इतरही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत. नदी संवर्धनाच्या संदर्भातला सुद्धा निर्णय